उद्धवजींची आणि माझी सार्वजनिक स्थळी भेट झाली आहे। तुमच्यातले संबंध कधीच असे नव्हते की समोर भेटल्यानंतर नमस्कार नाही करता येणार। आम्ही भेटतो, नमस्कार करतो, दोन चांगल्या गोष्टी बोलतो, ते संबंध आहेतच। म्हणजे आणखी प्यासे अशी जी परिस्थिती ती महाराष्ट्रात फारशी कधी राहिली नाही। उद्धवजी आमच्या सोबतच येणार, संबंध खूप खराब आहेत अशी परिस्थिती। मित्रांनो नमस्कार। मित्रांनो, राज्यात 2019 ते 2024 या कालावधीमध्ये मोठ्या घडामोडी घडल्या। उद्धव ठाकरेंनी भाजपासोबतची युती तोडली, काँग्रेस राष्ट्रवादीसोबत महाविकास आघाडी स्थापन केली, तर एकनाथ शिंदे यांनी ठाकरेंची साथ सोडली आणि भाजपच्या मदतीने मुख्यमंत्री झाले। त्यानंतर गेल्या वर्षी झालेल्या विधानसभा निवडणुकीत महायुतीला दणदणीत बहुमत मिळालं। देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाले। महायुतीला मोठं यश मिळाल्यानं राज्यात स्थिर सरकार आहे, पण त्यानंतरही नव्या राजकीय समीकरणाची चर्चा सुरू आहे। उद्धव ठाकरे पुन्हा एकदा भाजपासोबत येणार अशी चर्चा सुरू आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलेल्या मुलाखतीमध्ये या प्रश्नावर स्पष्टीकरण दिलं आहे। फडणवीस यावेळी म्हणाले की उद्धवजी आणि माझी निवडणुकीनंतर सार्वजनिक ठिकाणी भेट झाली आहे, त्या व्यतिरिक्त कधीही भेट झालेली नाही। आमच्यातले संबंध कधीही समोर भेटल्यानंतर नमस्कार करता येणार नाही असे नव्हते। आम्ही भेटतो, नमस्कार करतो, दोन चांगल्या गोष्टी बोलतो, आमचे चांगले संबंध आहेत। दक्षिण भारतात जसं नेते एकमेकांचे जान के प्यासे आहेत, तशी परिस्थिती महाराष्ट्रात राहिलेली नाही। त्यामुळे संवाद करायला, बोलायला काही हरकत नाही। संबंध खूप खराब आहेत अशी परिस्थिती नाही, पण याचा अर्थ आम्ही जवळ येतोय, आम्ही त्यांना घेणार आहोत अशी परिस्थितीही नाही, असं फडणवीस यांनी स्पष्ट केलं। त्याचप्रकारे मुख्यमंत्र्यांनी यापूर्वी नागपूरमध्ये झालेल्या एका कार्यक्रमात मुलाखत देताना राजकारणात काही होऊ शकतं असं वक्तव्य केलं होतं। 2019 ते 2024 पर्यंत ज्या घडामोडी घडल्या त्यातून मला एक गोष्ट लक्षात आली की कोणतीही गोष्ट होणार नाही असं समजून चालणार नाही। काही होऊ शकतं, असं व्हावं असं बिलकुल नाही। उद्धव ठाकरे तिकडे जातात, अजित पवार इकडे येतात, राजकारणात काही होऊ शकतं, असं व्हावं असं बिलकुल नाही। हे होणं फार चांगलं आहे या मताचा मी नाही। राजकारणात हे लक्षात ठेवलं पाहिजे की खूप ठामपणे असं होणार नाही असं मी म्हणतो। त्यावेळी राजकीय परिस्थिती कुठं नेऊन ठेवेल याचा भरोसा नाही असं फडणवीस म्हणाले होते। तर हे होते मित्रांनो मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी उद्धव ठाकरेबद्दल दिलेले स्पष्टीकरण। व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। जय महाराष्ट्र मित्रांनो।